महाराष्ट्रभर जो डिझेल टंचाई आणि इंधन टंचाई जी निर्माण झाली, आपण आता नागपूर गावाच्या जवळ असल्या या ठिकाणी महाराष्ट्रभर पेट्रोल आणि डिझेलचा जो पुरवठा होतो याच ठिकाणीच होतो. तर या ठिकाणचे जे सरपंच आहे ते डीलरशिप पण आहे त्यांच्याकडे पेट्रोल पंपाची. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं त्या डिझेल टंचाईची काय कारण काय ते. काय सांगाल, काय कारण काय ते डिझेल टंचाई सध्या? मुळामध्ये कंपन्यांचं म्हणणं झालं की आमचा लॉस चालू आहे. लॉस चालू असल्यामुळं कमीत कमी माल त्यांच्याकडनं सेल करता येते. ज्या डीलरचा सेल, ज्या पंपाचा सेल 12 KLचा आहे, पर डेचा आहे, त्या पंपाला दररोज जी गाडी जायची 3 दिवसाआड गाडी अलॉट होते. पूर्वी तर सर्वात महत्त्वाचं या कंपन्यांनी प्लॅनिंग केलंय. पूर्वी यांचं 20-30 लाखाचं क्रेडिट लिमिट झिरो केलं, 20-30 लाख रुपये डीलरला भरायला लावले. त्याच्यानंतर ॲडव्हान्स RTGS चालू झाले. ॲडव्हान्स RTGS डीलरनी देऊन सुद्धा त्यांना 3-3 दिवस डीलरला माल मिळत नाहीत. त्यामुळं ही कंपन्यांनी तिन्ही कंपन्यांनी मिळून ज्या भारत पेट्रोलियमच्या 550 ते 600 गाड्या पर डे भरल्या जायच्या, तिकडं त्या 300 गाड्या भरतायत. इंडियन ऑइलमध्ये 350 पावणे 400 गाड्या भरल्या जायचं आहे, तिकडे 150 ते पावणे 200 गाड्या भरल्या जात आहेत. आणि डीलर लोकांनी यांच्या प्लॅनिंगशी जर कॉन्टॅक्ट केला, कामाला लोड का देत नाही, गाडी का देत नाही, की आम्हाला वरून सूचना येतात, आम्हाला प्लॅनिंग येतं, वरून मेल येतो, मग त्या पंपांच्या गाड्या, म्हणजे एकंदर ही जी प्रक्रिया आहे माल सोडायची, ही त्यांनी मोठी प्रोसिजर करून ठेवलेली. वरून मेल येतो की ह्या पंपांना माल द्या, मग तेवढ्याच गाड्या भरल्या जातात. यामध्ये पेट्रोल पंप चालक, ट्रान्सपोर्टर सर्वांचं नुकसान आहे. आणि सगळ्यात मूळचं मोठं नुकसान म्हणजे शेतकरी वर्गाचं झालेलं आहे. आज पावसाळा डोक्यावरती आहेत, शेती मशागत एवढ्या 15 दिवसातच करायची आहेत, नांगरट्या करायच्या आहेत लोकांना. पाऊस सुरू झाल्यानंतर नांगरट्या होणार नाही, त्या शेतांमध्ये खतं कधी टाकायचे, ही पण मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर आहे. म्हणून प्रत्येक पंपावरती रात्रंदिवस शेतकरी गाडीचे डिझेलची वाट बघतोय, लाईनी लावतोय, रांगा लावतोय. आणि गाडी आल्यानंतर सुद्धा लाईनीवरनं प्रचंड गाजारोळ आणि भानगडी पेट्रोल पंपांवरती होत आहेत. यामध्ये डीलर मोठ्या प्रमाणात सफर होतोय आणि त्याचबरोबर शेतकरी वर्ग, कस्टमर सुद्धा सफर होत आहेत. म्हणून मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करणार आहेत, हे 15 ते 20 दिवस महिनाभर शेतीच्या मशागतीचं आहे, वर्षभराचं पीक शेतकऱ्याचं यातून उभं राहणार आहेत. आणि यासाठी ट्रॅक्टरसाठी डिझेलची नितांत गरज आहे. म्हणून यामध्ये महिनाभर तरी पुरवठा ज्या पंपांवरती पूर्वीच्या पद्धतीनं सेल होता त्या पद्धतीनं त्याला पुरवठा वितरित व्हावा, अशी विनंती या ठिकाणी मी करणार आहोत. एकंदरीत आता सध्या शेतीचे दिवस आहे, मशागतीचे, नागरटी आणि फळणे वखरणे असो, यासाठी सध्या डिझेलची अतोनात गरज असताना जे डिझेल टंचाई जी निर्माण झाली ती या कंपन्यांमुळे अशी निर्माण झाली, असे या डीलरशिपांचा जे आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने जी दखल घेऊन याची तातडीने हा प्रश्न सोडवण्याची मागणी इथल्या नागपूर ग्रामस्थांनी देखील केली आहे. जय महाराजसाठी संतोष कथा, नाशिक, मनमाड.